फर्स्टचा आपण टॉपिक शिकायला लागलोय. पेपर फर्स्टचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकचा पेपर त्यातला दुसरा टॉपिक आणि त्या टॉपिकचं नाव आहे परचेस डाटा. आता परचेस डाटा मध्ये ते पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे धोरणात्मक खरेदी, त्याला म्हणजे प्रोडक्ट शॉपिंग. आता या ठिकाणी बघा परचेस डाटाच्या संदर्भामध्ये माहिती घेत असताना आपण संपूर्ण माहिती घेतली, म्हणजे पुरवठादारांची माहिती घेतली, कशा पद्धतीने आपण पुरवठा जमवले पाहिजेत किंवा या संदर्भात सगळी माहिती घेतलेली आहे. आता त्याच्या पुढील भाग बघा धोरणात्मक खरेदी. आता धोरणात्मक खरेदी म्हणजे काय? आदर्श खरेदीची काही तत्व असतात, जी वैशिष्ट्य असतात त्यालाच आपण काय म्हणायचं धोरणात्मक खरेदी असे म्हणतात. म्हणजे जी काही खरेदी आपण करायची असते, ज्या काही तत्वाप्रमाणे आपण खरेदी केली पाहिजे त्याची जी काही वैशिष्ट्य असतात त्या वैशिष्ट्यालाच काय म्हणायचं धोरणात्मक खरेदी असे म्हणतात. कोणताही माल खरेदी करत असताना आपल्याला चांगल्या दर्जाचा माल खरेदी केला पाहिजे, कमी किमतीला खरेदी केला पाहिजे, चांगल्या पुरवठादाराकडून खरेदी केला पाहिजे, वेळेत मिळाला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात, ही जी काही वैशिष्ट्ये असतात त्या वैशिष्ट्यांनाच आपण काय म्हणायचं धोरणात्मक खरेदी असे म्हणतात. आता ही धोरणात्मक खरेदी सांगत असताना त्या दुसरंही नाव आपण सांगतोय खरेदीची तत्व सुद्धा आपण असं म्हणू शकतो. आता ह्याच्यामध्ये एक बघा योग्य वेळ. आता बघा आपण मालाची खरेदी करत असताना योग्य वेळी माल खरेदी केला पाहिजे आणि योग्य वेळी माल खरेदी केला तरच आपली खरेदी ही चांगली त्या ठिकाणी होऊ शकते. आता उदाहरण दाखल घ्या की ज्यावेळी कोणताही सीझन नसतो त्या सीझन मध्ये जर आपल्याला ज्या पाहिजे वस्तू आपण खरेदी करायला लागलो तर अशा वेळी त्या जास्त किमतीला वस्तू खरेदी केली जाण्याची शक्यता असते. आता उदाहरण सांगायचं म्हणजे आता सध्या सफरचंदांचा सीझन सुरू आहे. ह्याच्या पुढे एक महिनाभरापूर्वी जर आपण विचार केला असता तर आपल्याला जी सफरचंद आहे 200-250 रुपये किलो आपल्याला ती सफरचंद मिळत होती. आज ती सफरचंद आपल्याला 70 रुपये, 80 रुपये, 100 रुपये किलो ती सफरचंद मिळतात. म्हणजे आता काय झालेलं आहे वेळ म्हणजे योग्य वेळी तू माल खरेदी करा. आता पुरवठा बाजारपेठेमध्ये वाढलाय, बाजारपेठेमध्ये पुरवठा वाढला, वस्तूच्या किमती कमी होतात. म्हणून बघा की योग्य ठिकाणावरून काय केलं पाहिजे मालाची खरेदी केली पाहिजे. आता आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूचं उत्पादन होतं. आता काश्मीरमध्ये जर विचार केला की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सफरचंदाचं उत्पादन होतं, त्याच आसाममध्ये चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं, कोल्हापूर सारख्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गुळ असेल म्हणा ह्याच्या मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं, साखरेचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे आता गुजरात मुंजी या ठिकाणी मसाल्याच्या पदार्थांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असतं. ज्या बाजारपेठेमध्ये ज्या वस्तू मिळतात त्या ठिकाणी जर माल खरेदी केला तर निश्चितपणे आपल्याला कमी किमतीला माल या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी बघा खरेदी विभागाने योग्य ठिकाणावरूनच काय केलं पाहिजे मालाची खरेदी केली पाहिजे. आता दुसरं उदाहरण सांगायचं म्हणजे बार्शी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शाळूची बाजारपेठ आहे, तिथून जर माल खरेदी केला कमी किमतीवर माल मिळू शकतो. त्यानंतर सेलम मध्ये जर विचार केला साबुदाणा मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं, तिथून माल खरेदी केला कमी किमतीवर माल मिळते. ज्या ठिकाणी ज्या वस्तूचं उत्पादन होतं त्या ठिकाणी जर माल खरेदी केला तर आपल्याला काय होऊ शकतो कमी किमतीला माल मिळू शकतो. म्हणून योग्य ठिकाणावरून काय केली पाहिजे मालाची खरेदी केली पाहिजे, त्याला म्हणतात राईट प्लेस. तिसरं बघा योग्य किंमत. आता बाजारपेठेतून मालाची खरेदी करत असताना योग्य किमतीला माल खरेदी केला पाहिजे. बाजारपेठेमध्ये तुम्ही ज्यावेळी चौकशी करायला जाता त्याचे दर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला बघायला मिळतात, परंतु ज्यावेळी मोठ्या प्रमाणात आपण माल खरेदी करतो त्यावेळी वस्तूच्या किमती त्या काय करतात कमी करतात. कारण का एकाच वेळी जर मालाचा उठाव होत असेल तर कमी किमतीला माल देऊन किंवा मार्जिन कमी करून काय करू शकतात ते खरेदी करण्याची शक्यता आहे. म्हणजे या ठिकाणी बघा योग्य किमतीलाच काय केला पाहिजे माल खरेदी केला पाहिजे. आता उदाहरण दाखल घ्या आज बाजारपेठेमध्ये जर तुम्ही गेला तर कांद्याचे भाव एकदम गगनाला भिडलेले आहेत. म्हणजे जवळ 70 रुपये, 80 रुपये, 100 रुपये किलो कांदा त्या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यामुळे जर अशा वेळी जर मोठ्या प्रमाणात खरेदी केली तर आपली खरेदी चुकण्याची शक्यता असते. म्हणून या ठिकाणी काय जे कमी दर असतो ना त्याशिवाय आपण जादा प्रमाणात खरेदी केली पाहिजे किंवा योग्य किमतीला आपण खरेदी केली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी बघा खरेदी विभागानं मालाची खरेदी करत असताना योग्य किमतीलाच काय केला पाहिजे माल खरेदी केला पाहिजे, तरच आपली खरेदी ही चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी होऊ शकते. नेक्स्ट बघा योग्य दर्जा, राईट क्वालिटी. हा एक गोष्ट का बाजारपेठेमध्ये जर आपलं नाव लौकिक वाढायचं असेल, आपल्या बाजारपेठेमध्ये आपल्या मालाची विक्री वाढायची असेल तर यासाठी योग्य दर्जाच्याच मालाची काय केली पाहिजे खरेदी केली पाहिजे. योग्य दर्जाचा माल खरेदी केला तर आपलं उत्पादन हे योग्य दर्जाचं त्या ठिकाणी होऊ शकतं. बाजारपेठेमध्ये इतर राज्यात तुलनेत आपल्या वस्तू दर्जा जर चांगला असेल, वस्तूची किंमत कमी असेल ना निश्चितपणे आपल्या वस्तूची विक्री वाढू शकते. विक्री वाढली नफा वाढला, म्हणजे अशा अनेक गोष्टी त्याचा चांगला परिणाम होतो. म्हणून या ठिकाणी बघा
खरेदी विभागानं मालाची खरेदी करत असताना योग्य दर्जा, चांगल्या दर्जाचाच माल खरेदी केला पाहिजे, दर्जामध्ये ऍडजस्टमेंट करता कामा नये. आणि असं जर झालं तरच आपली खरेदी ही योग्य प्रकारची योग्य या ठिकाणी होऊ शकते. म्हणून खरेदी विभागानं योग्य दर्जाच्याच मालाची काय केली पाहिजे, खरेदी केली पाहिजे. नाहीतर काय होऊ शकतं, कमी किमतीला माल मिळतो म्हणून आपण खरेदी करा तर आपली खरेदी चुकण्याची शक्यता असते. म्हणून दर्जा बाबतीत कॉम्प्रोमाइज करता कामा नये. तर अशा पद्धतीनं योग्य दर्जाचाच माल या ठिकाणी खरेदी केला पाहिजे, हे एक तत्व आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट बघा, योग्य मात्रा किंवा प्रमाण, ज्याला म्हणायचं राईट क्वांटिटी. आज या ठिकाणी बघा, खरेदी विभागानं मालाची खरेदी करत असताना योग्य प्रमाणामध्येच माल खरेदी केला पाहिजे. जेवढा माल लागणार आहे ना तेवढ्या प्रमाणामध्येच माल खरेदी केला पाहिजे. आता दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत बघा, जर एखाद्या वेळी माल जर कमी झालेला आहे म्हणून भरमसाठ जर खरेदी करायला गेला तर अशा वेळी काय होऊ शकते, आपली खरेदी चुकण्याची शक्यता असते. याचं कारण काय, जर समजा उदाहरण दाखल घ्या, तुम्हाला 100 युनिट तुम्हाला समजा वर्षाकाठी लागत असेल किंवा आता तुम्हाला 100 युनिट लागत असेल तर तुम्ही 100च्या दरम्यान तुम्ही युनिटची खरेदी केली पाहिजे. जर त्याच्यामध्ये तुम्ही 500 युनिटची खरेदी केली, 1000 युनिटची खरेदी केली तर कारण नसताना वरच्या युनिटमध्ये आपलं भांडवल अडकून पडतं, त्याच्यावरचं व्याज द्यावं लागतं आणि त्याचबरोबर स्टोरेज कॉस्ट आपली त्या ठिकाणी वाढते आणि आपली खरेदी चुकण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. हे जर खर्च वाढले, कमी किमतीला मिळते म्हणून भरमसाठ करता कामा नये. म्हणून योग्य प्रमाणामध्येच काय केली पाहिजे, मालाची खरेदी केली पाहिजे. जर असं जर झालं तरच काय होऊ शकतं की आपला खर्च कमी येण्यास मदत होऊ शकते. म्हणून या ठिकाणी बघा, खरेदी विभागानं जेवढा माल आपल्याला लागतो तेवढ्या प्रमाणामध्ये आपण काय केलं पाहिजे, मालाची खरेदी केली पाहिजे. जादाही खरेदी करता कामा नये, कमी करता कामा नये, योग्य प्रमाणामध्ये माल खरेदी केला पाहिजे. हे तत्व आपल्याला काय सांगते, धोरणात्मक खरेदी सांगता येईल. नेक्स्ट बघा, कायदेशीर करार. सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघा, जो काय माल आपण खरेदी करणार असतो तो चांगल्या दर्जाचा असला पाहिजे, योग्य त्या पुरवठादारांनी खरेदी केला असला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा काय होऊ शकतं, बाजारपेठेमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतात, तुम्हाला ह्या किमतीला मी माल देतो, पण बऱ्याच वेळा काय होऊ शकतं, तो माल न देता त्या दर्जाचा माल न देता दुसरा माल देण्याची शक्यता असते. म्हणून या ठिकाणी बघा, हा कायदेशीर करार हा दोघांच्या मध्ये होणं गरजेचं असतं. जर कायदेशीर करार केला तर तो आपल्याला फसवू शकत नाही. म्हणून यासाठी आपल्याला काय केला पाहिजे, कायदेशीर करार केला पाहिजे आणि त्या कराराप्रमाणे काय केलं पाहिजे, त्याला मालाचा पुरवठा या ठिकाणी केला पाहिजे. तर अशा पद्धतीनं हेही आपल्याला धोरणात्मक खरेदी ह्याच्यामध्ये हे तत्व आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. नेक्स्ट बघा, व्यावसायिक नीती मूल्य, त्याला म्हणायचं इथिक्स, बिझनेस इथिक्स. इथिक्स म्हणजे काय, प्रामाणिकपणा. म्हणजे कुठली गोष्ट लक्षात घ्या, व्यवसायामध्ये हा प्रामाणिकपणा असावा लागतो. म्हणजे पुरवठादारांना मालाचा पुरवठा करत असताना जर आपण त्याला अ दर्जाचा मालाचा पुरवठा करायला सांगितला तर अ दर्जाचाच मालाचा पुरवठा केला पाहिजे आणि म्हणजे तो केला पाहिजे. जर आपण त्याला अ दर्जाचा माल सांगितला आणि त्याला ब दर्जाचा मालाचा पुरवठा केला तर आपल्याला या ठिकाणी सगळं चुकण्याची शक्यता असते, आपला त्याच्यावरचा विश्वास उडण्याची शक्यता असते. म्हणून या ठिकाणी बघा, व्यवसायामध्ये इथिक्स म्हणजे आपल्याला व्यवसायाची नीती तत्व आपल्याला सांभाळावी लागतात, प्रामाणिकपणा सांभाळावा लागतो आणि जेवढा प्रामाणिकपणा तुम्ही सांभाळणार तेवढं व्यवसायामध्ये वाढ होऊ शकते, ग्राहकामध्ये वाढ होऊ शकते, विक्रीमध्ये वाढ होऊ शकते. म्हणून ही इथिक्स आपल्याला सांभाळावी लागतात आणि हे तत्व सुद्धा व्यवसायामध्ये फार महत्वाचं असतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे धोरणात्मक खरेदी करत असताना जी काही वैशिष्ट्य असतात, जी काही तत्व असतात, त्या तत्वाप्रमाणे जर आपण पुढे गेलो तर करणे, तत्वाप्रमाणे खरेदी करणे, यालाच म्हणायचं धोरणात्मक खरेदी असे म्हणतात. आणि ही जी काही तत्व असतात ही तत्व फार महत्वाची असतात. त्याच्यामध्ये योग्य वेळ, खरेदी विभागाने काय केले पाहिजे, योग्य वेळी मालाची खरेदी केली पाहिजे. त्यामुळे आपल्याला कमी किमतीला माल मिळू शकतो, चांगल्या दर्जाचा माल मिळू शकतो. योग्य ठिकाण, ज्या ठिकाणी ज्या वस्तूचं उत्पादन होतं त्या ठिकाणी मालाची खरेदी केली पाहिजे, त्याला योग्य ठिकाण असे म्हणतात. आणि अशा ठिकाणी माल खरेदी केला तर निश्चितपणे कमी किमतीला आपल्याला या ठिकाणी माल मिळतो. योग्य किंमत, मालाची खरेदी करत असताना योग्य किमतीला माल खरेदी केला पाहिजे. त्यासाठी सगळीकडे आपण चौकशी केली पाहिजे आणि चौकशी करून काय दराने आपल्याला माल मिळू शकतो ही आपल्याला माहिती होऊ शकते. म्हणजे योग्य किमतीला माल खरेदी केला पाहिजे. नेक्स्ट बघा, योग्य दर्जा, मालाची खरेदी करत असताना योग्य दर्जाचाच माल खरेदी केला पाहिजे, दर्जामध्ये कॉम्प्रोमाइज करता कामा नये. जर निकृष्ट दर्जा माल खरेदी केला तर उत्पादन निकृष्ट दर्जाचं होणार आहे आणि बाजारपेठेमध्ये इतर तुम्ही आपली वस्तू जर खराब असेल विक्री होऊ शकणार नाही, आपल्याला नफा मिळू शकणार नाही. म्हणून या ठिकाणी बघा, योग्य दर्जाचाच माल या ठिकाणी खरेदी केला पाहिजे, त्याला म्हणायचं राईट क्वालिटी असे म्हणतात. योग्य मात्रा, आता योग्य प्रमाणामध्येच मालाची खरेदी केली पाहिजे, जेवढे लागतात त्या वस्तू तेवढ्याच आपण खरेदी केला पाहिजे, त्याला म्हणायचं योग्य मात्रा किंवा प्रमाण असे म्हणतात. प्रमाणापेक्षा जास्त करता कामा नये, कारण नसताना त्याच्यामध्ये भांडवल अडकण्याची शक्यता असते. कायदेशीर करार,
खरेदीदार आणि विक्रेता यांच्या दोघांच्या मध्ये कायदेशीर करार झाला पाहिजे आणि त्या कराराप्रमाणे त्यानं मालाचा पुरवठा केला पाहिजे. आणि लास्ट व्यावसायिक नीती मूल्य म्हणजे प्रामाणिकपणा हा व्यवसायामध्ये असला पाहिजे. विक्रेत्याने मालाचा पुरवठा करत असताना किंवा करत असताना आपण सांगितल्या दर्जाप्रमाणे मालाचा पुरवठा केला पाहिजे. ही जी काही तत्व असतात ह्या तत्वांनाच आपण काय म्हणू शकतो, धोरणात्मक खरेदी असे म्हणतात. तर अशा प्रकारची हे जी काही तत्व असतात, ही जी काही वैशिष्ट्य असतात, मालाची खरेदी करत असताना ही आचरणात आणावी लागतात. आणि ही तत्व जर आचरणात आणली तर निश्चितपणे आपली खरेदी ही चांगल्या प्रकारची होऊ शकते, चांगल्या दर्जाची होऊ शकते, योग्य प्रमाणात होऊ शकते, योग्य किमतीला होऊ शकते आणि त्यामुळं आपला फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. चांगल्या दर्जाचं उत्पादन तयार करता येतं. चांगल्या दर्जाचं उत्पादन झालं, बाजारपेठेमध्ये आपला दर्जा चांगला, किंमत कमी, आपली विक्री वाढू शकते, नफा पण, अशा सगळ्या गोष्टीवर त्याचा चांगला परिणाम होतो. म्हणून या ठिकाणी बघा, खरेदी विभागानं आपण खरेदी करत असताना धोरणात्मक खरेदी हे विचारात घेऊन त्या पद्धतीने काय करायची, खरेदी करायची. त्याला थोडक्यात आपण खरेदीची तत्व सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो.